आज डेकोरेशन यहाँ किया है. वी आर लुकिंग एट इट एंड फीलिंग एक्सट्रीमली प्राउड टू बी पार्ट ऑफ दिस मीडियम. सर, आपके घर में रेडियो का क्या माहौल होता था बचपन में? देखिए, बचपन में तो रेडियो ही था. और मुझे अभी भी याद है कि जब काफ़ी छोटे थे तो हमारे चाचा जी की आदत थी, सुबह 6 बजे पुराने गाने आते थे, शमशाद बेगम के वगैरह, ऐसे सारे 6 बजे आते थे अपने विविध भारती पर, यानी अपना जो नेशनल रेडियो है उसके ऊपर. तो 6 बजे वो सबसे पहले वो लगते थे हमारे यहाँ. और हम लोग जब बड़े हुए तो हमारे लिए तो बिना का गीतमाला या सिबा का गीतमाला, ये तो बहुत, मुझे ऐसा लगता है कि सभी को पसंद थी. मुझे आज भी याद है कि कुर्बानी फिल्म शायद आई थी उस समय. आप जैसा कोई इतने दिनों तक चार्ट बस्टर रहा, वो नीचे जाता ही नहीं था. और ऐसे कई, और मुझे इस बात की बहुत खुशी है कि ये जो कैरावान रेडियो आया है, इसमें बिना का गीतमाला की सारी जितने एपिसोड्स हुए हैं, ये सारे एक साथ हमको दिए. वो सुनने में जो मज़ा आता है, ऐसा लगता है कि वही पुराना समय वापस आया है. तो अमीन सयानी जी के लिए उस समय हम लोग सब बिल्कुल राह देखते थे कि कब आएंगे और कब वो सारी अपनी बातें बताएंगे. और एक सबसे बड़ी बात मैं जो रेडियो के बारे में कहना चाहता हूँ कि देखिए, जो ऑडियो विजुअल होता है उसमें एक्सप्रेशन आसान होता है क्योंकि वो दिखता है. लेकिन रेडियो की सबसे बड़ी खासियत यह है कि व्यक्ति दिखता नहीं है, लेकिन फिर भी सारी चीज़ें एक्सप्रेस करता है अपने शब्दों से. और कई बार हम लोग रेडियो के ऊपर छोटी नाटिकाएं सुनते थे. उस समय रेडियो पर नाटिकाएं आती थी. उन नाटिकाओं में जो पात्रों को जीवित करने का काम अपने शब्दों के माध्यम से, ऐसा लगता था कि वो घटना हमारे सामने घट रही है. तो मैं ऐसा मानता हूँ, अभिव्यक्ति जो होती है ना, उसके लिए कोई भी माध्यम ये काफ़ी होता है. मतलब टेक्नोलॉजी तो ऐसे माध्यम ला रही है कि अब हम लोग एक प्रकार से 3D, 4D, 6D, 17D, 16D एक्सपीरियंस ले रहे हैं. लेकिन जिस समय इट वाज ओनली 1D, इट वाज ओनली म्यूजिक, जिस समय केवल वन वे कम्युनिकेशन था, उस समय भी रेडियो ने हमारी अभिव्यक्ति को जिस प्रकार की आवाज़ दी है, तो मैं ऐसा मानता हूँ कि एटलीस्ट मैं जब आ रहा था तो हमने बचपन से देखे हुए रेडियोज वहाँ सारे रखे हुए हैं. तो वो देखकर मुझे बहुत खुशी हुई, क्योंकि हमारी जो एक प्रकार से सांस्कृतिक विरासत है, उस विरासत को शेप देने का काम इन्हीं रेडियोज ने किया है. सुपर, थैंक यू सर. ओके, सो अब इस तरफ आते हैं टू आरजे भूषण. आरजे भूषण है फ्रॉम रेडिओ मिर्ची. भूषण जी, मराठीत आपण बोलू शकतो पण, हो जसं पण. येस, नाही, अर्थातच मराठीत बोलणार आहे. सर, सगळ्या रेडिओच्या हिरोमध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो तुम्ही बसलेला आहात. सगळ्या वन राउंड ऑफ अप्लॉज. येस, नाही, ते म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे, गेल्या 6 महिन्यात 1,16,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती नेलंय. त्यामुळे ते आमचे खरे हिरो आहेत. सर, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली, आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे. तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ॲक्सिडेंट होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते. त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं, म्हणून ती बातमी झाली होती. आणि मला लिहिण्याचा पहिलेपासून शौक होता. कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो. अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या. माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं. पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही. हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं, एक
मी शंकरावर गाणं लिहिलं आहे हो आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे. हो